विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण BA तृतीय वर्षातील प्रयोजन विचार हा घटक पाहत होतो मागच्या काही तासामध्ये, आणि आज आपण या प्रयोजन विचारामध्ये पुढचा घटक घेणार आहोत। मागच्या तासामध्ये आपण हे पाहिलं होतं की मम्मटाने जी साहित्याची प्रयोजनं सांगितली होती ती कोणत्या अर्थानं आणि कोणत्या संदर्भात सांगितली होती। प्रयोजनांचं हे एक महत्वाचं वैशिष्ट्य असतं की साहित्याच्या स्वरूपाविषयीची भूमिका बदलली, साहित्याचं स्वरूप बदल की प्रयोजन देखील बदलत असतं, आणि प्रयोजन बदललं की साहित्याचं रूप सुद्धा बदलतं। म्हणजे हे दोन्ही घटक, साहित्याचं स्वरूप कसं आहे याच्यावर प्रयोजन बदलतं आणि प्रयोजन कोणतं आहे याच्यावर साहित्याचं स्वरूप बदलतं। आपण मागच्या तासामध्ये याच्यावर सविस्तर चर्चा केलेली आहे। मम्मटाच्या काव्यकारिकेमध्ये आपण जी प्रयोजनं पाहिली होती, यश प्राप्ती, अर्थप्राप्ती, व्यवहार ज्ञान, कांता समेत उपदेश आणि शिवेतर रक्षतये, सहृदय परनिवृत्तये, हे सगळे 6 प्रयोजनं आपण सविस्तरपणे अभ्यासली। आणि या अभ्यासातून आपल्याला त्या काळामध्ये महाकाव्याच्या स्वरूपाचं ज्ञान कसं असतं, महाकाव्याची जडणघडण ज्या पद्धतीने होते, महाकाव्याचं लेखन आणि वाचन कोणत्या भूमिकेतून होतं, याविषयीची आपण मम्मटाची भूमिका पाहिली होती। तर या भूमिकेसोबत आणखीन काही भूमिका आहेत। या आपण ज्या भूमिका पाहिल्या, मम्मटाच्या ज्या काव्यकारिका पाहिल्या, या संस्कृत साहित्यशास्त्राशी संबंधित आहेत आणि म्हणून याचा अभ्यास आपण केला। आता आपण जेव्हा मराठी भाषेचा विचार करतो, मराठी साहित्याचा विचार करतो, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की मराठीमध्ये सुद्धा स्वतंत्र परंपरा आहेत, म्हणजे लेखनाच्या परंपरा आहेत। आधुनिक मराठी साहित्य पाश्चात्यांकडून आपण स्वीकारलं। आधुनिक कविता, आधुनिक नाटक, आधुनिक कादंबरी ही आपण पाश्चात्याकडून स्वीकारली, आणि त्यामुळे पाश्चात्यांची लेखन वैशिष्ट्ये आणि त्यांच्या लेखनाचं स्वरूप आणि त्यांच्या लेखनाचं प्रयोजन हे सुद्धा आपल्याकडे आलं। तर त्याची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। परंतु तत्पूर्वी पाश्चात्यांच्या प्रयोजन विचारांच्या पूर्वी आपल्याला मराठी भाषेतील काही प्रयोजनांची चर्चा करायची। याच्यापूर्वी आपण मम्मट पाहिला, त्यांना आपण भारतीय साहित्य विचार असं म्हणतो, भारतीय साहित्यिक। कारण की मम्मट हा काही फक्त महाराष्ट्रातला नव्हता, तो संस्कृत मधला लेखक होता, आणि अशी शक्यता आहे त्याच्यामध्ये, ते वास्तव आहे की ही संस्कृत मधली परंपरा महाराष्ट्राच्या बाहेरची बरीचशी होती। अखिल भारतीय स्वरूपाची साहित्य परंपरा म्हणून संस्कृत साहित्य परंपरेकडे आपण पाहतो। त्याचप्रमाणे आपण पाश्चात्य साहित्य परंपरा सुद्धा पाहतो, त्याचा आपण प्रयोजन स्वरूपामध्ये इंग्रजीच्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत। याच्यासोबत एक मराठीची साहित्य परंपरा सुद्धा आहे, आणि ही अगदी मध्ययुगीन काळापासून दिसून येते। अगदी ज्ञानेश्वरांनी सुद्धा माझा मराठा बोलू कौतुके, अमृतातेही पैजेसी जिंके अशी भूमिका मांडलेली आहे। तर आपल्याकडचं जे संत साहित्य आहे, आपलं जे पंत साहित्य आहे, आपलं जे शाहिरी साहित्य आहे, आपली जी लावणी आहेत, आपले जे पोवाडे आहेत, यांचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे। जेव्हा आपण प्रयोजनांचा अभ्यास करतो तेव्हा या सर्वांचा अभ्यास आपण जर केला तर ते समग्र होतं, आणि आपल्याला तेव्हा लक्षात येतं की आपल्या बऱ्याचशा प्रयोजनांची, म्हणजे जी भारतीय प्रयोजन होती, जी मम्मटाची प्रयोजन होती, ही मम्मटाची प्रयोजनं, बहुतांश प्रयोजनं ही आपल्या मराठी साहित्यासाठी सुद्धा किती लागू पडतात याची तपासणी करून आपण भारतीयांची, म्हणजे ही प्रयोजनं आणि ही प्रयोजनं तपासून घेऊ शकतो। आता आपण 3च प्रवाह घेऊ, महाराष्ट्रातले जे 3 प्रमुख प्रवाह आहेत जे की मध्ययुगीन काळामध्ये होते। ते पहिला प्रवाह आहे संत, दुसरा प्रवाह आहे शाहिरी, आणि तिसरा प्रवाह आहे पंडिती। आता ही जी पंडिती परंपरा आहे,
ही या भारतीय परंपरेचं अनुकरण करणारी, म्हणजे याचा अलंकार विचार असेल, वक्रोक्ती असेल, रीती असेल, ध्वनी असेल, याच्याशी संबंधित भाषिक तशी रचना करणारी आहे. महाकाव्य, आख्यान काव्य लिहिणारी आहे. शाहिरीमध्ये लावणी आणि पोवाडे येतात आणि संत साहित्यामध्ये आपले सगळे संत येतात. आता आपण जेव्हा विचार करतो प्रयोजनांचा, तेव्हा मम्मटाने जी सांगितलेले यश, यश म्हणजे तुमचं नाव होईल, मान सन्मान मिळेल, प्रतिष्ठेची जागा मिळेल, कीर्ती होईल त्या व्यक्तीची, याला यश म्हटलेलं आहे. नंतर अर्थप्राप्ती, पैसे मिळतील, नगद फायदा होईल. यशप्राप्ती, अर्थप्राप्ती. आणखीन थोडस मागे पुढे होऊयात. कांता समित उपदेश, सहृदय परनिवृत्तये, व्यवहार ज्ञान, शिवेतर रक्षते. म्हणजे आपण इथे हे जी 6 प्रयोजन पाहिली होती, कांता समित उपदेश, सहृदय परनिवृत्तये, शिवेतर रक्षते. आता जर आपण संतांचा विचार केला, संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, संत एकनाथ असतील, संत चोखामेळा असेल, आणि यांच्या बाबतीत ही प्रयोजनं लागू पडतात का? किंवा ह्या संतांचे जे अभंग वाचतात किंवा लिहितात, जे सांप्रदायिक लोक असतात, त्याचे जे वाचक असतात, त्या वाचकांसाठी हे नियम लागू पडतात का? तर जेव्हा आपण या गोष्टी पाहतो, त्यातलं सर्वात पहिलं प्रयोजन पाहूयात, यश प्राप्ती. आता आपण पाहिलं होतं की यश प्राप्ती म्हणजे काय? तर कीर्ती, मान सन्मान, मानाची जागा, मोठेपणा, राजदरबारामध्ये मोठं पद, हे त्या काळामध्ये मम्मटाला अपेक्षित आहे. संतांना आणि संतांचे जे वाचक आहेत, लेख, त्याचं जे साहित्य वाचतात, अभंग जे वाचतात, कीर्तन जे ऐकतात, त्यांना यश मिळवायचंय का आयुष्यात? आता लक्षात ठेवा, तुम्ही म्हणाल हो त्यांना यश मिळवायचंय, त्यांना मोक्ष वगैरे प्राप्त करायचंय, ते यश इथे अपेक्षित नाही. मम्मटाला यश हे ऐहिक यश अपेक्षित आहे, की राजदरबारामध्ये गेला, चांगली कविता म्हटली, चांगलं नाव लौकिक झालं, त्याची कीर्ती होईल, त्याला एखादी जहागिरी मिळेल. अशी जहागिरी संतांना पाहिजेत का? लागू पडेल का हे प्रयोजन त्यांच्यासाठी? तर हे कुणीही सांगेल की संतांना हे प्रयोजन लागू पडत नाही, कारण की संतच आपलं घरदार सोडून त्याच्यापासून थोडेसे विरक्त स्वरूपाचे असतात. ते व्यवहार करतात, आर्थिक व्यवहार सर्व वारकरी संतांनी केलेला आहे. वारकरी संप्रदाय यामध्ये वैराग्य नावाचा प्रकार अस्तित्वात नाही, आणि जो वैराग्य सांगितला जातो तो वेगळ्या प्रकारचा आहे. त्याच्यामुळं वैराग्य घरदार सोडून निघून जाणं किंवा संन्यास घेणं, घरातल्या सगळ्या उचापतीपासून दूर जाणं, कंटाळून जाणं, हा काही कोणत्याच प्रश्नावरचा विलास आहे असं संत सांगत नाही. संत म्हणतात की तुम्हाला संसार हा करावाच लागेल, व्यवहार हा करावाच लागेल. मग व्यवहार करत असताना यश मिळवावंच लागेल, आर्थिक व्यवहार, आर्थिक बाजू सांभाळावीच लागेल, यश अपयश सगळं करावं लागेल. परंतु तरीही संतांनी जे अभंग लिहिले ते यश मिळवण्यासाठी तयार केले का? की वो आता माझा अभंग लिहिल, मग माझा अभंग एखाद्या मासिकामध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये छापून येईल, लोक माझा सगळा अभंग होतील, मग माझं नाव होईल, माझी कीर्ती होईल, राजापर्यंत जाईल, आणि राजा मला जे पाहिजे ते देईल, असं अपेक्षित आहे का संतांना? तर संतांना असं अजिबात अपेक्षित नाहीये. किंवा हे नाव मोठं झाल्याच्या नंतर मला अर्थप्राप्ती होईल, पैसे मिळतील. ते आपल्याकडे एक कथा आहे की शिवाजी महाराज संत तुकारामाकडे धन घेऊन गेले, पैसे घेऊन गेले, की तुम्हाला आम्ही जे होतो. ही कथा आहे, दंतकथा आहे. त्याचं वास्तव काय आहे आणि त्याची कल्पना किती आहे तो भाग वेगळा, त्याच्याविषयीची स्वतंत्र पुस्तकं आहेत, ती तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये आपल्याला तो संदर्भ नाही, आपल्याला हा संदर्भ आहे की असं म्हणतात की संत तुकारामाकडे लोक पैसे घेऊन गेले, शिवाजी महाराज गेले. त्यांनी घेतलं का धन? तर त्यांनी धन स्वीकारलं नाही. त्यांनी उलट सांगितलं की आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, शब्दाची शस्त्रे यज्ञ करू. आम्हा घरी धन शब्दाची रत्ने,
शब्दाची शस्त्रे यत्ने करो, तर त्याच्या पुढे आणखी मोठा अभंग येतो. तर अशा पद्धतीनं हा जो यश प्राप्ती आहे किंवा ही जी अर्थ प्राप्ती आहे, ही संत साहित्याचं प्रयोजन मानता येत नाही. वाचकांना, आताचे महाराज सोडून द्या, काही व्यावसायिक महाराज आहेत, ते महाराज होण्यासाठी अभंग वाचतात, परंतु त्याचे जे खरे वारकरी आहेत, त्याचे जे खरे वाचक आहेत, त्यांना पैसे मिळवण्यासाठी ते अभंग वाचतात का, असा आपण आरोप करू शकतो का त्यांच्यावर, किंवा असं प्रयोजन त्याच्यासाठी मान्य करू शकतो का? तर आपल्या लक्षात येईल की अजिबात नाही. हे दोन्ही प्रयोजन संतांसाठी लागू पडत नाही. म्हणजे संत लिहितात ते यश प्राप्तीसाठी आणि अर्थ प्राप्तीसाठी, पैसे कमवण्यासाठी लिहितात, हे कुठंही जुळत नाही, त्यांच्या साहित्यामध्ये ते जुळत नाहीत आणि म्हणूनच ते खरं लिहितात. म्हणूनच त्यांचं साहित्य आतापर्यंत टिकलेलं आहे. जे वास्तव आहे त्याचं लेखन केलं की तुमचं साहित्य हे अमर होतं, साहित्य सगळेजण स्वीकारतात. त्याच्यामध्ये खोटेपणा असला, त्याच्यामध्ये ह्या 2-3 गोष्टी असल्या, यश प्राप्तीसाठी आणि अर्थप्राप्तीसाठी प्रयत्न केले की ते साहित्य कमी दर्जाचं मानलं जातं. आता या संतांनी हे दोन्ही प्रयोजन नाकारले. म्हणजे संतांच्या मराठीचे जे मुख्य लेखक आहेत, मराठी निर्मितीमध्ये आणि विकासामध्ये, मराठी साहित्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे, असे हे जे संत आहेत, ज्यांनी पूर्ण मध्ययुगीन मराठी साहित्याचं प्रतिनिधित्व केलं, ते हे 2 महत्वाचे, मम्मटाने अगदी सुरुवातीला जे 2 प्रयोजन सांगितले ते ही आहे. म्हणजे मम्मटाच्या काव्यकारिकेची सुरुवातच याच्यापासून होते. काव्यम यशसे अर्थकृते व्यवहार विदे शिवेतर रक्षते. तर ही 2 महत्वाची प्रयोजनं संत साहित्यासाठी लागू पडत नाहीत. म्हणजे मराठीच्या प्रारंभ काळामध्ये ही 2 प्रयोजनं संपली. आता ही 2 प्रयोजनं संपली, त्याच्यानंतर काय आहे? उपदेश. तर संतांनी उपदेश केलेला आहे, प्रेमळ पद्धतीने केलेला आहे, कांता संमितच्या पद्धतीने केलेलं आहे. या संदर्भामध्ये हे प्रयोजन आपल्याला मान्य करावं लागतं. नंतर येतं सहृदय परनिवृत्त. सहृदय परनिवृत्त म्हणजे जो लेखकाप्रमाणे आहे, लेखकाची भूमिका आणि वाचकांची भूमिका जिथे सारखी आहे त्याला परनिवृत्त आहे. म्हणजे त्याच्या मनातले विकार, त्याच्या मनातल्या भावना या निवृत्त होतात, त्या चांगल्या होतात, त्याला आनंद मिळतो. तर हे प्रयोजन सुद्धा इथं लागू पडतं. व्यवहार ज्ञान. आता मम्मटाला जे व्यवहार ज्ञान अपेक्षित होतं, मी तुम्हाला आधीच सांगितलं की ज्ञान व्यवहाराचं मोठं साधन हे महाकाव्य असायचं. महाकाव्यामध्ये सगळे सर्ग असायचे आणि त्या सर्गामध्ये त्या लेखकाला माहित असलेले आणि त्या भाषेमध्ये प्रचलित असलेलं सर्व ज्ञान, विश्वकोशासारखं सर्व ज्ञान तिथं भरलेलं असायचं. हे व्यवहार ज्ञान इथे याला जे अपेक्षित आहे ते इथं संतांना अपेक्षित नाहीये. इथं भरपूर वेळेस भक्ती हा प्रकार इथे असायचा किंवा हे व्यवहार ज्ञान आध्यात्मिक स्वरूपाचं असायचं. किंवा आध्यात्मिक ज्ञान असं आपल्याला संतांच्या बाबतीत म्हणता येईल. संतांनी व्यवहार कसे असावेत हे सांगितलं, परंतु ते व्यवहार आध्यात्मिक स्वरूपाचेच असावेत असंही त्यांनी सांगितलं. म्हणजे राज्य व्यवहार संतांनी सांगितलं नाही की राजाला काय काय करायला पाहिजे, प्रधानानं कसं वागायला पाहिजे हे त्यांनी सांगितलं नाही. यांनी सांगितलं सामान्य माणसांनी स्वतःला परमेश्वरासोबत वागताना किती शुद्ध ठेवलं पाहिजे, किती चांगलं ठेवलं पाहिजे, किती निर्मळ ठेवलं पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून व्यवहार ज्ञानाचा वापर सुद्धा आपल्याला मर्यादित स्वरूपात करावा लागतो. व्यवहार ज्ञानाचा अर्थ सगळीकडेच असतो. म्हणजे महाकाव्यामध्ये मम्मटाच्या काळामध्ये जर चोर सांगायचं असेल तर चोरीच्या कला, चोरी कशी करायला पाहिजे, चोरी कशी नाही करायला पाहिजे, ठग कसे असतात, फसवणूक कशी केली जाते, फसवणूक करताना कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत, कोणत्या गोष्टी नाही करायला पाहिजेत, हे सगळं काही या मम्मटाला अपेक्षित असतं, महाकाव्यामध्ये अपेक्षित असतं. इथं तसं नाही, संतांनी ते सांगितलेलं नाही. म्हणून व्यवहार ज्ञान याचा वापर थोडासा कमी करावा लागतो. शिवेतर रक्षते याचा अर्थ आपण घेऊ शकतो. शिवेतर रक्षते म्हणजे आता हे आध्यात्मिक स्वरूपाचं आहे, त्याच्यामुळं पापापासून मुक्तता. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, ही जी भूमिका आहे ही भूमिका इथे लागू पडते. म्हणजे आपण जेव्हा संतांच्या बाबतीत पाहतो तेव्हा या 6 प्रयोजनापैकी यश आणि अर्थप्राप्ती ही 2 प्रयोजन
एकदम पहिल्यांदाच नाकारता येतात. व्यवहार ज्ञान हे प्रयोजन आध्यात्मिक ज्ञानापुरतं मर्यादित ठेवता येतं आणि शिवेतरक्षतेला, सहृदय परनिवृत्तेला आणि कांतासमेत उपदेशाला या 3 प्रयोजनांना आपल्याला स्वीकारता येतं. आता हे झालं फक्त शाहिरांच्या बाबतीत, संतांच्या बाबतीत. आता शाहिरांच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काय होतं, तर शाहिरांच्या बाबतीत यश प्राप्ती हे प्रयोजन स्वीकार्य आहे. कारण की शाहिरांनी ज्या लावण्या आणि पोवाडे लिहिले ते त्याच्यासाठीच लिहिले की माझं नाव व्हावं, मला पैसे मिळावेत, मला राजदरबारामध्ये मान सन्मान मिळावा, मला मोठं पद मिळावं, मला मोठी जहागिरी मिळावी, मला त्याच्याकडून मान सन्मान मिळावा. हे यश आणि अर्थप्राप्ती ही या शाहिरी परंपरेचं महत्वाचं प्रयोजन होतं. कांतासमेत उपदेश करण्याच्या भानगडीत मात्र शाहीर कधीच पडलेले नाहीत. शाहिरी कवितेमध्ये म्हणजे शाहिरी लावण्यामध्ये जे अस्सल ज्याला आपण म्हणू, त्याला आध्यात्मिक स्वरूपाच्या लावण्या थोड्या वेळासाठी बाजूला करूयात आपण. ज्याला आपण शाहिरी साहित्य असं म्हणतो, खरं साहित्य त्याच्या केंद्रीभूत असलेलं, ते इथं उपदेश करत बसत नाही, ते मनोरंजन करतं आणि म्हणून त्याचा सुद्धा इथे हे प्रयोजन लागू पडत नाही. सहृदय परनिवृत्त ते इथं सुद्धा मर्यादित आहे अर्थानं. कारण की शाहीर याचा आपण आनंद असा अर्थ घेतो आणि शाहिरीमधून आनंद मिळतो. ज्याला शाहिरी लिहिताना आनंद येतो आणि तसाच लोकांना सुद्धा शाहिरी पाहताना आनंद येतो आणि म्हणून आपल्याकडे शाहिरी परंपरेचा खूप मोठा विकास झालेला आहे. व्यवहार ज्ञान त्याच्यामध्ये असत नाही. शाहिरी परंपरा सुद्धा व्यवहार ज्ञानाच्या भानगडीत पडत नाही. शिवेतरक्षते अशुभापासून संरक्षण हा सुद्धा इथं लागू पडत नाही. म्हणजे मम्मटाची प्रयोजन जर इथं पाहिली तर इथे आनंद, यशप्राप्ती आणि अर्थप्राप्ती ही 3 प्रयोजनं या शाहिरी परंपरेसाठी लागू असलेली दिसून येतात. म्हणजे पहा, संतांच्या याच्यामध्ये ही 3 प्रयोजनं आहेत आणि शाहिरांच्या साहित्यामागे ही 3 प्रयोजनं आहेत. पंडिती साहित्याचं जर पाहिलं तर आपण पंडितांनी जे लिहिलं, आख्यान काव्य असेल, आपण जे रुक्मिणी स्वयंवर घरी वाचतो किंवा द्रौपदी वस्त्रहरण वाचतो, रामायण आहे, महाभारत आहे, हे जे पंडितांनी लिहिलेलं काव्य आहे. म्हणजे तुम्हाला वाङ्मयाचा इतिहासाचा एक स्वतंत्र पेपर आहे, त्याच्यामध्ये पंडिती साहित्य नावाचा स्वतंत्र घटक आहे. तर या पंडितांनी जी साहित्य रचना केली, यांना हे सगळंच अपेक्षित आहे. त्यांना शिवेतरक्षते आहे थोड्याफार प्रमाणात, त्यांना व्यवहार ज्ञान देण्याचा प्रयत्न करायचा, परंतु ते आध्यात्मिक स्वरूपाचं आहे. सहृदय परनिवृत्ते ही भूमिका मात्र त्यांची मर्यादित आहे. कारण की त्यांचं साहित्य उत्स्फूर्त नाहीये, त्यांचं साहित्य आनंद देण्यासाठी नाहीये, तर त्यांचं साहित्य हे महाकाव्याच्या सदृश्य मराठी भाषेला विकसित करण्यासाठी. कांतासमेत उपदेश त्याच्यामध्ये आहे, त्यांना यश मिळवायचं आणि अर्थ सुद्धा प्राप्त करायचा आहे. तर जर थोडक्यात म्हटलं तर मम्मटाची जी काव्यकारिका आहे, या मम्मटाच्या काव्यकारिकेतली बहुतांश प्रयोजनं ही पंडिती साहित्याला लागू पडतात आणि पंडिती साहित्याला लागू पडत असल्यामुळं पंडिती साहित्याला याचं अनुकरण करणारं साहित्य असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला जर कोणी विचारलं की बाबा मम्मट भारतीय साहित्य परंपरा जी आहे किंवा संस्कृत साहित्य परंपरा जी आहे, या संस्कृत साहित्य परंपरेचं जे लेखन होतं, जी वैशिष्ट्य होती, जी प्रयोजन होती, ती मम्मटानं सांगितली आणि या मम्मटानं सांगितलेल्या बहुतांश प्रयोजनांचा संदर्भ आपल्याला या पंडिती साहित्यासोबत जोडता येतो. यांच्या साहित्यामध्ये यातली बहुतांश प्रयोजनं येतात. शाहिरी परंपरेमध्ये आपण पाहिले की 2 ते 3च प्रयोजनं येतात. संत साहित्यामध्ये मम्मटाच्या काव्यकारिकेचा प्राण असलेली, सुरुवात असलेली ही 2 प्रयोजनं नाकारण्यात आलेली आहे. आणि म्हणून साहित्याच्या प्रयोजनाचा अभ्यास करत असताना आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागते की भारतीय साहित्य, संस्कृत साहित्य, मम्मटानं सांगितलेलं साहित्य प्रयोजन हे त्या काळामध्ये अखिल भारतीय स्तरावर चर्चा केली जात होती, परंतु ती संस्कृत साहित्यशास्त्रापुरती मर्यादित होती. खरं जे साहित्य, आपलं जे मराठी साहित्य आहे, मराठी साहित्याचे जे मध्ययुगीन साहित्यातले हे जे प्रवाह आहेत,
संत, शाहिरी आणि पंडिती यामध्ये पंडिती परंपरा इथं जाणीवपूर्वक याचं अनुकरण करत होती आणि त्याच्यामुळे याची प्रयोजन इथं लागू पडतात ढोबळमानानं. परंतु संत साहित्य जे अस्सल आहे मराठीतले आणि जे शाहिरी परंपरा आहे जी सुद्धा अस्सल आहे मराठीतली, या दोन्ही परंपरेला मम्मटाची ही काव्यकारिका एका मर्यादेपर्यंत स्वीकारते, तिचा 100% स्वीकार करत नाही. आणि हे मराठी भाषेचं आणि मराठी साहित्याचं वेगळेपण मानलं जातं. आपल्याला जर विचारलं की मराठी भाषा कुठं वेगळी आहे, मराठी साहित्याची परंपरा कुठं वेगळी आहे, तर आपण हे सांगू शकतो की आपल्या इथे ही प्रयोजनं नाहीये. आपल्या इथे याच्या दृष्टीतून हे आणि हे 2-3 प्रयोजनं नाहीयेत ज्याची आपण चर्चा केलेली आहे. म्हणजेच आपली मराठीची साहित्य परंपरा ही शाहिरी आणि संत साहित्याच्या प्रयोजनामुळं स्वतंत्र ठरते आणि ही स्वतंत्रता मराठी भाषेच्या संदर्भात अतिशय महत्वाची आहे. हे मराठी भाषेचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे. हे मराठी भाषेतील साहित्य परंपरेचं स्वतःचं वेगळेपण आहे. तर या मराठी भाषेतील संतांनी आणि शाहिरांनी नेमकी कोणती साहित्य परंपरा स्वीकारली, त्यांनी कोणते प्रयोजन स्वीकारले, याची चर्चा आपण पुढच्या तासामध्ये करूया. या संदर्भात काही विश्लेषणात्मक मांडणी आपण पुढच्या तासामध्ये पाहूयात. धन्यवाद.